अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या गडावरती आज चंपाष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे। एकंदरीतच राज्यभरातून मोठ्या प्रमाणावरती भाविक हे जेजुरीच्या गडावरती दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। खऱ्या अर्थाने हा चंपाष्टमी उत्सव 6 दिवस चालतो। आज या चंपाषष्ठी उत्सवाची सांगता आहे। एकंदरीत राज्यभरातून नव्हे तर देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात आणि खंडेरायाचं मनोभावे दर्शन घेत असतात। खऱ्या अर्थाने दुपारी 12 वाजता भरीत रोडग्याचा नैवेद्य दाखवून खऱ्या अर्थाने राज्यभरातून आलेल्या भाविकांना प्रसादाची सोय केली जाते। जेजुरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने मोठ्या प्रमाणात जे भाविक आलेले आहेत त्यांच्यासाठी देखील सोय करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता की जेजुरी गडावरती श्री खंडेरायाचं मंदिर हे अगदी फुलांच्या सजावट करण्यात आलेली आहे। पिवळ्या सोन्याने अक्षरशः हा जेजुरी गड हा न्हावून निघालेला आहे। एकंदरीतच श्री खंडेरायाचं जे भाविक आहेत ते मनोभावी दर्शन घेत आहेत आणि आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावरती भाविक आहेत ते खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। खरं तर आज चंपाषष्ठी उत्सवाची सांगता आहे आणि आजचा जो सांगता दिवस आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे। या दिवसाचं मोठं महात्म्य आहे। साहजिकच यामुळे मोठी जेजुरीत गर्दी होत असते आणि दुपारी 12 वाजता खऱ्या अर्थाने भरीत रोडग्याचा देवाला नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर राज्यभरातून आलेले भाविक आहेत यांना देवस्थान ट्रस्टच्या वतीने प्रसादाची देखील सोय केली जाते। साहजिकच आज सकाळपासूनच श्री खंडेरायाच्या गडावर मोठी गर्दी झालेली पाहावयास मिळत आहे आणि भाविक श्री खंडेरायाचं मनोभावे दर्शन घेताना दिसत आहेत। कॅमेरा पर्सन विकीसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, जेजुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।